पहारेकऱ्याने त्यांची चेष्टा केली। तो पितळेचा हुक्का दिसून चिरून त्यांना रिकामी दिला। त्यामध्ये तंबाखू वगैरे काही नव्हतं। त्यामधून त्यांनी अग्निज्वाला प्रज्वलित करून पहिला चमत्कार दाखवला। त्यावेळेला त्या मुसलमानाने पहारेकऱ्याने स्वामींची माफी मागितली। हा शर्ट बोलतात ना कपनी त्यांना भेट वस्तू म्हणून दिला। त्याच्यावरती उर्दू भाषा आहे। बाहेर अंगणामध्ये विहीर दिसते, त्या विहिरीला पाणी नव्हतं। 80 फूट खोल होते, 80 फूट खोल होते। त्यावेळेला स्वामींनी लघुशंक केलं, पाणी आलं। त्याला कुशावरचं तीर्थ बोलतात। पूर्वी मोटर गाड्या नव्हत्या, पायी पडायचं तर स्वामी मेण्यामधून बसून जायचे। ते रक्तचंदनाच्या खडाव्यात पादुका, कुऱ्हाड, कोयता, डमरू, त्रिशूळ, चौडी, चामर, छत्र हे स्वामींनी हाताळलेली शस्त्र आहेत। त्यावेळेला त्यांनी वीरभद्र रूप दाखवलं कोकणातील डोंगरे शास्त्रीयांना। लंडनची एक कोड्या कंपनी भारतामध्ये प्रथम आली। त्यावेळेला स्वामींना न विचारता चोरून फोटो काढले। उघडून बघतात तो माकडांचे फोटो। नंतर मग स्वामींकडे परमिशन घेतली। हे 4 ओरिजिनल फोटो आहेत। पहिला राजवाड्यामधला, दुसरा वटवृक्ष मंदिर, तिसरा सोलापूरच्या चिंटोपंत टोल, चौथा चोळप्पांच्या घरामधला। तुम्ही उभे आहात ते चोळप्पांचं घर। 21 वर्ष या वाड्यामध्ये स्वामी राहिले। 146 वर्ष समाधी राहिले। चोळप्पांची आता 5वी पिढी चालू आहे। टोटल 166 वर्ष झाली या वाड्यात। तुम्ही बघून आलात मंदिर, तो चोळप्पांचाच वाडा होता। 1/4 भाग पाडून तेथे 1878 समाधी घेतली। सकाळी 10:30 पर्यंत अशी उघडी असते। नंतर वस्त्र अलंकार केले जातात। तुम्हाला अभिषेक करून आतमध्ये सोहळ्यामध्ये दर्शन दिलं जातं। हे केसाचं काही मला हे कळलं नाही महत्व। हे चौरी आहे, वारा घालायची नाही म्हणजे विचारणं व्हिडिओ मध्ये लोकांना पण समजलं पाहिजे। वारा घालायची चौरी आहे। ही पहिली जुनी होती, खराब झाली, ती एवढं वर्ष राहत नाही, ती नवीन आहे। एकदा स्वामीचं चिलीमचा हुक्का आम्हाला बघायला भेटेल दाखवायला? हा गाई इकडे बघा तुम्ही करते। हात नाही लावणार मी, फक्त बघतोय असं। ठीक आहे, ओके। पकडायचं नाही, सगळ्यांनी पकडा। एकाने हातामध्ये पकडा, सगळ्यांनी हात लावा एकमेकांना। हे असं सगळ्यांनी हात लावा एकमेकांना। जय जय सद्गुरु स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी।